नमस्कार विद्यार्थी मित्र हो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठ, BA थर्ड इयर आधुनिक राजकीय विश्लेषण हा जो पेपर आहे 12वा, त्या पेपरमध्ये तिसरं प्रकरण आहे राजकीय नेतृत्व. आणि यावर परीक्षा आपली डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे. 9 तारखेला पेपर आहे. तर या परीक्षेला येणारी महत्त्वाची जी प्रश्न आहेत त्यामधला हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्र हो, या चॅनलवर नव्याने आला तर चॅनल सबस्क्राईब करा. अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना ह्या व्हिडिओ शेअर करा. तर पाहू आपण आज राजकीय नेतृत्व म्हणजे काय आणि राजकीय नेतृत्वाच्या अर्थ सांगून राजकीय नेतृत्वाची उद्दिष्टे स्पष्ट करा किंवा राजकीय नेतृत्व म्हणजे काय हे सांगून राजकीय नेतृत्वाकरिता आवश्यक गुण सांगा, अशा पद्धतीचा प्रश्न आपण निवडलेला आहे. तर यामध्ये आपल्याला प्रास्ताविक करायचं आहे. प्रत्येक प्रश्नाच्या सुरुवातीला प्रास्ताविक करा असं मी आपल्याला सांगितलेलं आहे. कारण आणि मग हे करत असताना आपण लक्ष दिलं पाहिजे. हे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचं 286 ह्या पेपरसाठी कोडसाठी सुद्धा हा व्हिडिओ आहे. प्रास्ताविकामध्ये आपण लिहिलं पाहिजे की जगातील कोणतीही राजकीय व्यवस्था निर्माण होताना राजकारण अधिष्ठित असते. राजकारण अधिष्ठित असते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यातून उदारमतवादी लोकशाही हे राजकारणाचे आणि राजकीय व्यक्तीचे तसेच राजकीय नेत्याचे माहेरघर आहे. काय आहे? माहेरघर असते. राजकीय प्रक्रियेत सत्ताधारी असणारा वर्ग अतिशय महत्त्वाचा असतो. अशा राजकीय व्यक्तीचा आपण राजकीय नेता म्हणून उल्लेख करत असतो. सत्तास्थानावरील व्यक्तीचा गट हा राजकीय सत्ता कायम टिकविण्यासाठी प्रयत्नशील असतो. राजकीय व्यक्तीचा गट समाजावर हुकूमत गाजवतो व स्वतःच्या इच्छेनुसार समाजाला वागवायला लावत असतो. अशाही राजकीय व्यक्ती समाजातील विविध गटांशी हितसंबंधी संघटनांशी संबंध ठेवून असते. हितसंबंधी गटावर तसेच समाजातील अन्य गटांवर जास्तीत जास्त प्रभुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न करते. राजकीय व्यक्ती या नेतृत्व रूपाने मर्यादितच असतात. त्यांची प्रतिमा त्यांच्या कार्यामुळे उजळून दिसते. जनतेसमोर त्यांचा विशिष्ट आदर्श असतो. राजकीय व्यवस्थेच्या शिरोभागी राहून राजकीय व्यक्ती नेतृत्व प्रस्थापित करतात. राजकीय नेतृत्वाचा अर्थ प्रस्तावना झाल्याच्या नंतर राजकीय नेतृत्वाचा अर्थ आपण स्पष्ट केला पाहिजे. संघटनेचे कार्य व्यवस्थित व्हावीत, संघटनेचे ध्येय साध्य करता यावे यासाठी नेतृत्वाची आवश्यकता असते. नेतृत्व योग्य व्यक्तीकडे दिले तरच कोणत्याही समस्यांचे निराकरण होऊ शकेल. नेतृत्वाचे टू लॅड 2 अर्थ आहेत. पहिला अर्थ म्हणजे अग्रणी होणे, प्रसिद्ध होणे. तर दुसरा अर्थ आहे दुसऱ्यांना मार्ग दाखविणे. दुसरा अर्थ आहे संघटनेचे मुख्य बनणे किंवा आदेश देणे, नेतृत्व करणे, आपले सहकारी यांना व्यक्तिगतरित्या सोबत घेऊन ध्येय प्राप्तीचा प्रयत्न करणे, यासाठी योजनेनुसार अनुयायांचे वर्तन घडावे अशी प्रेरणा देणे, कामात जाणवणाऱ्या समस्या समजावून घेणे. नेतृत्व व्यक्तिगत असते. व्यक्तीमधील जवळीक हा तिचा आधार असतो. आपापसातील क्रियाप्रतिक्रिया, परस्पराविषयीच्या भावना नेतृत्वाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतात. नेतृत्व क्रियाशीलतेतून व्यक्त होते. नेता व अनुयायी यांच्या संपर्कातून व आदानप्रदानातून गटांच्या क्रियाशीलतेला चालना मिळते. विद्यार्थी मित्र लक्ष द्या. नेतृत्वाकडून अनुयायांना मार्गदर्शन व प्रेरणा मिळते. तर अनुयायाकडून नेतृत्वाला माहिती व प्रतिसाद मिळतो. हे देवाणघेवाण आहे. म्हणजे असा दुमार्गी संबंध यांच्यामध्ये असतो हे आपल्या लक्षात आला पाहिजे. पुढे काही शास्त्रज्ञांच्या नेतृत्वाबाबतच्या व्याख्या दिलेल्या आहेत आणि मग पॅरेग्राफ बदलला पाहिजे. नेतृत्वाच्या व्याख्या असं सबटायटल टाकलं पाहिजे इथं. आणि नेतृत्वाच्या व्याख्येमध्ये पहिली व्याख्या आहे टेरी. टेरी यांनी म्हटलेलं आहे की विशिष्ट उद्दिष्टाकरिता, कशाकरता? विशिष्ट उद्दिष्टांकरता
व्यक्तींना स्वेच्छेने प्रभावित करण्याची प्रक्रिया म्हणजे नेतृत्व. म्हणजे व्यक्तीच्या स्वेच्छेने प्रभावित करणारी प्रक्रिया म्हणजे नेतृत्व, अशी ती व्याख्या आहे. त्यानंतर दुसरी व्याख्या आहे रॉबर्ट टेनीबॉम यांच्या मते नेतृत्वात दोन व्यक्तित्व असतात. एक म्हणजे प्रभावित करणारे आणि दुसरे म्हणजे प्रभावित होणारे. यात पहिला नेता असतो आणि दुसरा अनुयायी असतो. अत्यंत सुटसुटीत व्याख्या आहे. एक व्यक्तिमत्व प्रभावित करते आहे, दुसरं व्यक्तिमत्व प्रभावित होणारा आहे. यात पहिला नेता असतो आणि दुसरा काय असतो? अनुयायी असतो. त्यानंतरची तिसरी व्याख्या आहे ओ डोनेल यांच्या मते सामान्य ध्येयाच्या प्राप्तीसाठी लोकांना सहयोगी करण्यासाठी समजावून सांगण्याची क्रिया म्हणजे नेतृत्व. जे सामान्य ध्येयाच्या प्राप्तीसाठी लोकांना सहयोगी करण्यासाठी समजावून सांगण्याची क्रिया म्हणजे नेतृत्व. त्यानंतरची चौथी व्याख्या आहे मुने आणि रेले यांच्या मते नेतृत्व सत्तेचेच एक रूप आहे. हे रूप तेव्हा प्रकट होते जेव्हा सत्ता ही प्रक्रिया संलग्न होते. सत्ता ही प्रक्रिया काय होते? संलग्न होते. मुने आणि रेले यांनी नेतृत्व आणि सत्ता याचा अतूट संबंध मानला आहे. नेतृत्वाची जबाबदारी सत्तेशिवाय कोणीही पार पाडू शकणार नाही. सत्ता संपादन प्रत्येक व्यक्ती एक नेता असते. सत्ता संपन्न प्रत्येक व्यक्ती एक नेता असते. त्यानंतर मग या प्रश्नाच्या उत्तराचा दुसरा भाग येतो, तो म्हणजे राजकीय नेतृत्वाची उद्दिष्टे. तर राजकीय नेतृत्वाची उद्दिष्टे काय आहेत हे सब टॉपिक टाकायचं आणि ते सुरू करायचं. राजकीय पक्षामार्फत सत्ता हस्तगत करणे हे राजकीय नेतृत्वाचं मुख्य उद्दिष्ट आहे. आणि मग सत्तेच्या माध्यमाने लोकांचे कल्याण साधणे राजकीय नेत्याचे अंतिम उद्दिष्ट असते. सत्ता हस्तगत करणे हे पहिलं उद्दिष्ट आणि सामान्यांचे कल्याण साधणे हे नेत्याचं अंतिम उद्दिष्ट असते. प्रत्येक राजकीय नेत्याचा उद्देश सत्ता संपादन हा असला तरी सत्ता हे साधन आहे आणि समाज कल्याण हे साध्य आहे. हे साध्य साधन सूचिता आपण जर समजून घेतली तर सहजपणे आपण राजकीय नेतृत्वाचं उद्दिष्ट लक्षात ठेवू शकतो. तर विद्यार्थी मित्र लक्षात द्या, राजकीय पक्षानुसार राजकीय व्यक्तीचे विचार व धोरण असते. संघटना एखाद्या ध्येयाला व धोरणाला पाठिंबा देण्यासाठी संघटित झालेली असते. राजकीय संघटना पक्ष हे संबंधित संघटनेचे व पक्षाचे ध्येय किंवा धोरणान्वये सरकारची निर्णायक गोष्ट ठरविण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ समाजवादाची स्थापना हे उद्दिष्ट पक्षाचे असेल तर पक्षाचे नेते अधिकारारूढ झाले की सरकारच्या विविध निर्णयाद्वारे समाजवादाची स्थापना करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे संबंधित पक्षनेत्याचे ध्येय सरकारी निर्णयातून साकार होते. राजकीय व्यक्तींच्या ठिकाणी राजकीय नेतृत्वाचे गुण असतात. उदाहरणार्थ स्वार्थत्याग, देशप्रेम, समाजहिताची कळकळ, दलितांविषयी करुणा इत्यादी. आपल्या बुद्धीचा फायदा राज्याला व्हावा ही नेत्याची इच्छा असते. त्याच्या बुद्धीचा राजकीय अनुभवाचा फायदा व्हावा म्हणून नेतृत्वाच्या माध्यमाने मानवी कल्याण साधावे असाही त्याचा उद्देश असतो. आधुनिक काळात राजकीय सत्ता लोकसत्ता यांच्या संघर्षात राज्यसत्तेचा पराभव होऊन लोकसत्तेचा विजय झाला असून लोकशाही शासन व्यवस्था यशस्वी करणे हे राज्यातील पक्षाचे आणि नेत्याचे ध्येय असते. हे आपण समजून सांगितले पाहिजे. त्यानंतर पॅरेग्राफमधून लिहिला पाहिजे, राजकीय व्यक्तीस नेतृत्वाच्या माध्यमाने समाजात व राजकारणात मानाचे स्थान मिळावे हा त्याचा खरा राजकीय उद्देश असतो. पक्षाचा साधन म्हणून उपयोग करून सत्ता प्राप्त करावी, मोठेपणा मिळावा, नेता पुढारी म्हणून गौरव व्हावा, समाजात प्रतिष्ठा मिळावी हा त्या राजकारणामागील हेतू असतो. अशा पद्धतीने आपण राजकीय नेतृत्व म्हणजे काय आणि राजकीय नेतृत्वाचे
उद्दिष्टे स्पष्ट करा ह्या प्रश्नाचं उत्तर पाहिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्र हो, यानंतर या प्रकरणातील महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो आहे नेतृत्वाकरता आवश्यक गुण. आणि ही आवश्यक गुण जी आहेत ती चेस्टर बर्नार्ड यांनी 4 टप्प्यामध्ये सांगितलेली आहेत, 5 टप्प्यामध्ये सांगितली आहेत. निर्णय घेण्याची क्षमता आहे, समजावून सांगण्याची क्षमता आहे, उत्तरदायित्व आहे, बुद्धिक सामर्थ्य आहे आणि शक्ती आणि सहनशीलता अशी 5 गुण त्यांनी सांगितलेली आहेत. त्यानंतर एपलबी यांनी काही अशीच गुण सांगितलेली आहेत. आणि पी बाकेल म्हणजे अशा 3 विचारवंतांनी नेतृत्वाकरता आवश्यक गुण काय असावेत याबद्दलची चर्चा केलेली आहे. ही आपण समजून घेतली पाहिजे आणि ती परीक्षेमध्ये लिहिली पाहिजे. नेतृत्वाकरता आवश्यक गुण असा सबमुद्दा टाकून आपण लिहिलं पाहिजे की नेतृत्वाकरता विशिष्ट अशा गुणाची आवश्यकता असते. हे निश्चित सांगणे कठीण आहे. जेम्स बर्नार्ड अशा गुणांना गतिशील मानतो की जे परिस्थिती, आवश्यकता आणि काळानुसार बदलतात. भिन्न भिन्न विचारवंतांनी वेगवेगळे गुण सांगितलेली. चेस्टर बर्नार्ड यांनी आवश्यक गुण सांगताना सांगितलेलं आहे की निर्णय घेण्याची क्षमता हा आवश्यक गुण आहे. संघटनेच्या नेत्याने तात्काळ निर्णय घेणे आवश्यक असते, म्हणजे योग्य वेळी योग्य कार्य करणे व अनावश्यक कार्य टाळणे हा त्यामागचा हेतू असला पाहिजे. दुसरा गुण आहे समजावून सांगण्याची क्षमता. हे राजकीय नेतृत्वामध्ये अत्यावश्यक आहे. जे व्यक्ती संघटनेचे कार्य पार पाडू शकत नाही त्यासाठी सहकारी अनुयायांचे सक्रिय सहकार्य घेतले पाहिजे. हे समजावून सांगता आलं पाहिजे. आपली क्षमता आणि कार्यकर्त्यांची क्षमता ही त्याला समजून घेता आली पाहिजे आणि समजावून देता आली पाहिजे. तिसरा गुण आहे उत्तरदायित्व. कोणत्याही चांगल्या आणि चुकीच्या कार्याकरिता नेता जबाबदार असतो. ती जबाबदारी राजकीय व्यक्तीने स्वीकारली पाहिजे. त्यानंतरचा चौथा गुण आहे बौद्धिक सामर्थ्य. अन्य गुणाची सार्थकता तेव्हाच होते की त्यावेळी नेत्यात बौद्धिक सामर्थ्य असेल, आणि म्हणून बौद्धिक सामर्थ्य हे सुद्धा महत्त्वाचा गुण आहे. त्यानंतरचा गुण आहे शक्ती आणि सहनशीलता. कोणत्याही क्षेत्रातील नेतृत्व प्रदीर्घ संघर्षानंतर स्थापन होते. नेतृत्व टिकविण्यासाठी सहनशीलता व धैर्याची आवश्यकता असते. चेस्टर बर्नार्ड यांनी अशा पद्धतीने 5 गुण अधोरेखित केलेली आहेत. त्यानंतर दुसरा विचारवंत आहे एपलबी. एपलबी यांनी सुद्धा नेतृत्वाची आवश्यक गुणांची चर्चा केलेली आहे. ती आहेत राजकीय व्यक्ती, नेता. राजकीय व्यक्ती नेहमी कार्यरत राहतो, चांगल्या प्रकारे लोकांची म्हणणे ऐकून बुद्धिमत्तापूर्ण प्रश्न विचारतो, स्वतःचा विकास करतो, सतत स्वतःचा विकास करतो, सर्व लोकांबरोबर योग्य प्रकारे काम करू शकतो, चांगली किंवा वाईट गोष्ट ऐकून घेतो, त्याला आपल्या मर्यादा कळतात, तो चुका मानायला तयार असतो, कनिष्ठ लोकांना आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तो आदर करतो, लोकशाही रचनेत राजकीय कार्य आणि उत्तरदायित्व याचा आदर करतो, इत्यादी नेतृत्वाची गुण एपलबीनी सांगितलेली आहेत. आणि हे गुण ज्यांच्यामध्ये आहेत तो नेता होऊ शकतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतरचा तिसरा विचारवंत आहे मी बाकेल. यांनी नेतृत्वाचे पुढील गुण स्पष्ट केलेले आहेत. त्यामध्ये पहिला गुण आहे कठोरता. आता ह्या कठोरतेवर आपण 4-5 वेळ लिहू शकतो. कठोरता काय असते? साहस हा दुसरा गुण आहे. साहस, शौर्य काय असते? लीडर हा साहसी असेल. एखादा अनुयायी करू का न करू म्हणत असेल किंवा एखादा माणूस पाण्यात बुडत असेल तर साहसी व्यक्ती त्याला उडी मारून तातडीने काढतो. हे साहस आहे. हे साहसामध्ये आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर तिसरा गुण आहे निरोगीपणा. नेता हा निरोगी असला पाहिजे, तरच त्याचं शरीर त्याला साथ देत असेल तरच तो समाजसेवा, जनतेचं कल्याण साधू शकतो, आणि म्हणून तो निरोगी असला पाहिजे. त्यानंतरचा चौथा गुण सांगितला आहे बाकेलनी, नवीन कार्य करण्याचे धारिष्ट्य त्याच्यामध्ये असले पाहिजे. जे सामान्यांना अशक्य वाटते ते तो करण्यासाठी पुढं आला पाहिजे.
सामान्य ज्ञान, जनरल नॉलेज त्याला भरपूर असलं पाहिजे. त्यानंतरचा 6वा गुण आहे वास्तविक गुण. इत्यादी गुण त्यांनी सांगितलेले आहेत. हा प्रत्येक गुण घेऊन आपल्याला 2-2 ओळी अशा पद्धतीने लिहिता येऊ शकते आणि आपण उत्तर पूर्ण करू शकतो. तर विद्यार्थी मित्र हो, अशा पद्धतीने आपण नेतृत्वाच्या 4 व्याख्या, नेतृत्वाची उद्दिष्टे, रॉबर्ट टेनीबॉम यांची व्याख्या, त्यानंतर ओ डोनेल यांची व्याख्या, मुने आणि रिले यांची, अशा 4 व्याख्या पाहिल्या, उद्दिष्टे पाहिली. त्यानंतर नेतृत्वासाठी आवश्यक असणाऱ्या गुणामध्ये चेस्टर बर्नार्ड यांनी काय सांगितलं, एपलबीने काय सांगितलं आणि मी बॉकेलने काय सांगितलं हे पाहिलेलं आहे. विद्यार्थी मित्र, निश्चितपणे आपल्याला परीक्षेमध्ये हे उपयोगी ठरेल. हे आपल्याला कुठल्याही विद्यार्थीमध्ये वगैरे मिळणार नाही अपेक्षितमध्ये. हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा ऐका आणि प्रश्नाचं उत्तर पाठ करा. या चॅनलवर नव्याने आल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. नेतृत्वाची परिस्थितीजन्य आणि गुणात्मक असे 2 सिद्धांत आहेत, तेही आपल्याला अभ्यासाचे आहेत. नेतृत्वाची कार्यपद्धती, तंत्र, ही प्रश्न आपण पुढच्या भागात पाहू. परीक्षेसाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.